नमस्कार. आजकाल माहितीचा अक्षरशः पूर आलाय नाही का? आणि संशोधकांसाठी तर डेटाचा जणू एक महासागरच समोर आहे. मग अशा वेळी एआय कडे पाहिलं की डोक्यात काय येतं? वेग, स्पीड. पण खरंच एआय फक्त कामाला वेगवान करण्यासाठी आहे का? मला वाटतं याच्या पलीकडे बरंच काही आहे आणि तेच आपण आज पाहणार आहोत. तर हाच तो प्रश्न आहे. एआय म्हणजे फक्त स्पीड आहे की मग काहीतरी सखोल, काहीतरी खोलवर जाऊन शोधण्याची ताकद? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. एआयचा वापर केवळ कामाचा वेग वाढवण्यासाठी नाही, तर आपलं संशोधन अधिक अर्थपूर्ण आणि प्रभावी कसं बनवू शकतं हे पाहूया. एआयकडे पाहण्याचा एक नवीन, जरा वेगळा दृष्टिकोन आजमावून बघूया. बरं, हे सगळं विश्लेषण आयडिओ नावाच्या एका प्रभावी फ्रेमवर्कवर आधारित आहे. हे फ्रेमवर्क दोन अगदी सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टींवर उभं आहे. एक म्हणजे स्पीड म्हणजेच वेग आणि दुसरं म्हणजे स्केल म्हणजे व्याप्ती. चला तर मग या फ्रेमवर्कला जरा जवळून समजून घेऊया. हे बघा, इथे 4 विभाग दिसतायत. हे विभाग वेग आणि व्याप्ती या दोन गोष्टींवर बनले आहेत. ही चौकट आपल्याला एआयच्या त्या 4 अद्भुत शक्तींबद्दल सांगते, ज्या आपल्या संशोधनाची दिशाच बदलू शकतात. इंटरेस्टिंग आहे ना, नाही का? आजच्या या प्रवासात आपण याच 4 शक्तींना अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत. प्रत्येक शक्ती संशोधनात कशी मदत करते आणि महत्त्वाचं म्हणजे तिचा प्रत्यक्ष वापर कसा करायचा हे आपण सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. चला, तर मग आपल्या पहिल्या शक्तीकडे वळूया. ही शक्ती आहे प्रचंड मोठ्या प्रमाणातली माहिती हाताळण्याची. आणि फक्त हाताळण्याची नाही, तर ती समजून घेण्याची. वाह! ही उपमा अगदी परफेक्ट आहे. जशी दुर्बीण आपल्याला दूरवरचं चित्र एकदम स्पष्ट दाखवते ना, तसंच एआय प्रचंड मोठ्या डेटाचं विश्लेषण करून आपल्या संशोधनाचं मोठं चित्र म्हणजे बिग पिक्चर समोर आणतं. आणि याचा प्रत्यक्ष वापर करणं तर खूप सोपं आहे. विचार करा, हजारो पानांच्या रिपोर्टचा सारांश काही सेकंदात मिळतोय किंवा वेगवेगळ्या भाषांमधली माहिती सहज समजतीये. यामुळे संशोधकाचा कितीतरी वेळ वाचतो आणि खरंच महत्त्वाच्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करता येतं. ओके, आता वेगाकडून जरा सखोलतेकडे वळूया. ही दुसरी शक्ती नुसत्या स्पीडबद्दल नाहीये, तर जरा थांबून खोलवर विचार करण्याबद्दल आहे. बरोबर. ज्याप्रमाणे भिंगो आपल्याला अगदी लहान-सहान तपशील मोठं करून दाखवतं, अगदी तसंच एआय आपल्याला डेटामधले सूक्ष्म नमुने आणि दडलेले संबंध शोधायला मदत करतं. ही शक्ती आहे बारकावे टिपण्याची. उदाहरणार्थ, मुलाखतींच्या विश्लेषणात याचा खूप उपयोग होतो. एआय वारंवार येणारे शब्द, भावना किंवा पॅटर्न्स ओळखू शकतं. इतकंच नाही, तर एआयला तज्ज्ञाप्रमाणे प्रश्न विचारून आपण असे निष्कर्ष काढू शकतो, जे सहजासहजी आपल्या लक्षातही आले नसते. आता आपण तिसऱ्या आणि माझ्या मते कदाचित सर्वात महत्त्वाच्या शक्तीकडे आलो आहोत. ही शक्ती आहे आपल्या संशोधनातली वस्तुनिष्ठता म्हणजे ऑब्जेक्टिव्हिटी वाढवण्याची. ही उपमा खरंच आपल्याला विचार करायला लावते. बघा, अनेकदा नकळतपणे आपल्या विचारांवर काही पूर्वग्रहांचा प्रभाव असतो, ज्याला आपण बायस म्हणतो. एआय इथे एका निष्पक्ष टीकाकारासारखं काम करतं. ते आपल्या चुका किंवा आपण दुर्लक्षित केलेले पैलू दाखवतं. जणू काही आरशाप्रमाणे आपल्याच विचारांचं प्रतिबिंब आपल्यासमोर ठेवतं. आपण एआयला थेट विचारू शकतो की माझ्या या सिद्धांताच्या विरोधात कोणते पुरावे आहेत, किंवा या डेटामधून काही महत्त्वाचं वगळलं जातंय का, असे प्रश्न विचारल्यामुळे आपलं संशोधन अधिक मजबूत आणि निष्पक्षपाती बनतं. चला, आता आपण शेवटच्या शक्तीकडे जाऊया. ही शक्ती आहे संवाद साधण्यावर आणि आपलं संशोधन लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्यावर लक्ष केंद्रित करणारी. ही उपमा दाखवते की एआय आपल्या संशोधनातल्या कोरड्या माहितीला म्हणजे रॉ डेटाला एका आकर्षक कथेत कसं बदलू शकतं. अशी कथा जी लोकांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या मनाला भिडेल. विचार करा, एका नीरस रिपोर्टला एका मनोरंजक पॉडकास्ट स्क्रिप्टमध्ये बदलता येते किंवा रिसर्च नोट्समधून एक व्हिज्युअल स्टोरीबोर्ड तयार करता येतोय. एआय इथे एका सर्जनशील भागीदाराची भूमिका निभावतं आणि आपल्या कल्पनांना मूर्त रूप देतं. तर मग या चारही शक्तींना एकत्र आणल्यावर एकच संदेश अगदी स्पष्ट होतो. ही आहे मानव आणि एआय यांच्यातली एक जबरदस्त भागीदारी. एआय मानवी बुद्धीची जागा घेण्यासाठी नाही आलेलं, तर तिला अधिक शक्तिशाळी बनवण्यासाठी आलेलं आहे. आणि ही भागीदारी किती उत्तम आहे बघा. जिथे एआय प्रचंड डेटा वेगाने हाताळतं, तिथे मानव चिकित्सकपणे निर्णय घेतो.
AI पॅटर्न्स ओळखतं, तर मानव सहानुभूती आणि शहाणपणाचा वापर करून त्या पॅटर्न्सचा अर्थ लावतो. थोडक्यात काय, तर दोघे एकमेकांना बदलत नाहीत, तर एकमेकांना अजून सक्षम बनवतात. तर या सगळ्या चर्चेतून मिळणारा सर्वात महत्त्वाचा धडा हा आहे की AI हे फक्त एक साधन नाही, तर ते मानवी बुद्धिमत्तेला वाढवणारे एक हत्यार आहे. तंत्रज्ञान कितीही शक्तिशाली असलं तरी मानवी समज आणि शहाणपण हेच सर्वात महत्त्वाचं आहे. आणि जाता जाता एक प्रश्न. आपल्या पुढच्या प्रोजेक्टला किंवा सध्या सुरू असलेल्या कामाला या चारपैकी एआयच्या कोणत्या शक्तीची सगळ्यात जास्त गरज आहे? विचार करण्यासारखी गोष्ट आहे नाही का? कारण ह्या फ्रेमवर्कने आपलं संशोधन नक्कीच एका वेगळ्या उंचीवर नेण्यास मदत करू शकतं.